नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदावरून बळीराम साठे यांची अचानक उचलबांगडी करत त्यांना पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. ही नियुक्ती बढती म्हणून जाहीर करण्यात आली असली तरी ती खरोखरच सन्मानाची पदोन्नती आहे की सौम्य डावपेचातून करण्यात आलेले डिमोशन, यावर सोलापूरच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2019 मध्ये तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी राजीनामा दिल्यानंतर बळीराम साठे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आली होती. त्यांनी तब्बल 6 वर्षे या पदावर कार्य केले. या दरम्यान पक्षात अनेक घडामोडी घडल्या. विरोधकांपासून अंतर्गत गटबाजीपर्यंत सर्व काही त्यांनी अनुभवले. त्यांच्या अध्यक्षीय काळात पक्ष संघटनेला स्थैर्य लाभले असे मानले जात होते. मात्र आता पक्ष संघटनेत बदल करत साठे यांच्याकडे असलेली धुरा काढून घेण्यात आलेली आहे. मोहिते पाटलांच्या आगमनाचा परिणाम काय? तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. साठे आणि मोहिते पाटील यांच्यात मतभेद उघड झाले होते. विशेषतः माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील वाद अधोरेखित झाला. या मतभेदाचा परिणाम म्हणूनच बळीराम साठे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी झाली असा राजकीय वर्तुळात दावा आहे. प्रदेश उपाध्यक्ष पद पदोन्नती की साईडलाईन? तर वरकरणी पाहता प्रदेश उपाध्यक्ष हे पद वरिष्ठ दर्जाचे पद वाटत असले तरी प्रत्यक्षात जिल्हाध्यक्ष पदाकडील निर्णय क्षमतेशी ते समतुल्य नाही. जिल्हाध्यक्ष हा पक्षाचा स्थानिक पातळीवरचा निर्णयकर्ता नेतृत्वाचा चेहरा असतो. त्यामुळे साठे यांची नवीन नियुक्ती ही नाममात्र बढती आहे की त्यांना संघटनेपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न, यावर चर्चेला उधाण आले. साठे यांच्या जागी मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक व माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीला मोहिते पाटलांच्या रणनीतीचा भाग मानले जात आहे. त्यामुळे पक्षात आता मोहिते पाटलांचे वर्चस्व अधिक स्पष्ट झाले आहे. साठे यांचे भविष्य काय? तर राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की बळीराम साठे यांनी काही महिन्यांपूर्वी अनौपचारिक संवादात आगामी निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सूचित केले होते. त्यांनी अलीकडेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतूनही माघार घेतली होती. त्यामुळे जिल्हा परिषद किंवा अन्य कोणतीही निवडणूक ते लढतील का, यावर अजूनही अनिश्चितता आहे.